हाय गाईज, तर आज आपण बेकरी स्टाईल रवा केकची रेसिपी बघणार आहोत। तर त्यासाठी मी 1 कप दही घेतलं आहे। त्यामध्ये 1 कप मी शुगर ॲड करून तिला चांगलं असं मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये मी 1 कप रवा ॲड केला होता आणि हाफ कप मी त्यामध्ये मिल्क ॲड करून त्याला मी 35 मिनिट्स टू 30 मिनिट्स रेस्टवर ठेवलं होतं। तुम्ही जास्त वेळसुद्धा ठेवू शकता, जेणेकरून जो रवा आहे तो चांगला असा फुलेल आणि आपला केकसुद्धा त्यामुळे अजून जास्त असा स्पॉन्जी होईल। तर 13 मिनिट्स झाल्यानंतर मी त्यामध्ये 2 टेबलस्पून ऑइल ॲड केलं होतं आणि हाफ टेबलस्पून वेलची पावडर ॲड केली होती। तुम्ही व्हॅनिला एसेन्ससुद्धा हाफ टेबलस्पून ॲड करू शकता। माझ्याकडे नव्हतं तर मी वेलची पावडरच ॲड केली होती। त्यानंतर त्याला चांगलं असं मिक्स करून घेतल्यानंतर मी त्यामध्ये 1 पॅकेट विनोचं ॲड केलं होतं आणि त्याला ॲक्टिवेट करण्यासाठी मी त्यामध्ये थोडंसं मिल्क ॲड केलं होतं आणि त्याला एकदम हलक्या हाताने मिक्स करून का ऑइलने नाहीतर बटरने ग्रीस करून घेतलेल्या केकच्या भांड्यामध्ये मी ते मिश्रण आहे ते ट्रान्सफर केलं होतं आणि वरून मी ड्रायफ्रूट्सने गार्निशिंग केली होती। तुम्हाला हवे असेल तर तुम्ही यामध्ये टूटी फ्रुटी देखील तुम्ही ॲड करू शकता। त्यानंतर या केकला मी प्रीहीटेड कढईमध्ये 35 मिनिट्स बेक करून घेतलं होतं आणि थंड झाल्यानंतरच हा केक तुम्ही डिमोल्ड करा। इझिली रिमूव्ह होतं, भांड्यापासून चिटकत नाही अजिबात। आणि हा केक तुम्ही एकदा नक्की करून बघा, खूपच टेस्टी होतो हा केक। तर आजच्यासाठी एवढंच। ओके, बाय गाईज, सी यू सून इन नेक्स्ट व्लॉग।